अमरावती जिल्ह्यामध्ये गेल्या 10 दिवसांपासून पावसानं दडी मारली आहे आणि याचा थेट परिणाम आता सोयाबीन पिकांवर झाल्याचं चित्र आहे। ऐन पावसाळ्यामध्ये उन्हाळ्यासारखं तापमान असल्यामुळे सोयाबीनचं नुकसान होतंय। जिल्ह्यात केवळ 45% इतक्याच पेरण्या पूर्ण झाल्या आणि त्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। दरम्यान याचाच सविस्तर आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमर घटारे यांनी। गेल्या तब्बल 10 दिवसापासून अमरावती जिल्ह्यामध्ये पावसाने दडी मारल्यामुळे पुन्हा एकदा शेतकरी संकटात सापडलेला आहे। सध्या आपण या सोयाबीनच्या शेतामध्ये आहोत। या ठिकाणी बघितलं तर जे निघालेलं सोयाबीनचं पीक आहे ते पीक आता पावसाची वाट पाहत आहे। जे बियांकुर जे आहे ते अंकुर निघालेले आता पावसाची वाट पाहत आहे। आणि दुसरीकडे बघितलं तर अगदी 4 दिवसापूर्वीच या शेतामध्ये सोयाबीनची लागवड केलेली होती आणि आता हे जे छोटे छोटे रोपटे जे आहे ते निघालेले आहे आणि काही ठिकाणी बघितलं तर बियाणाला कोंब आलेले आहे ते सुद्धा आता पावसाची वाट पाहत आहे। 10 दिवसापासून खंड मारल्यामुळे जे आहे ते बियांकुर जळण्याची वेळ आता आलेली आहे आणि एकंदरीत बघितलं तर अमरावती जिल्ह्यामध्ये 40 ते 45% एवढीच जी आहे ते पेरणी झालेली आहे। अजूनही 55% जे पेरणी व्हायची आहे। शेतकऱ्यांना अजूनही पावसाची आशा आहे। पाऊस केव्हा येईल, आम्ही केव्हा पेरणी करेल असा प्रश्न जो आहे तो शेतकऱ्यांना पडलेला आहे। अमर घटारे, साम टीव्ही, अमरावती।